मध्ये सांगितलं गेलं, पण 2024च्या निकालामध्ये मात्र हे कुठेही सांगितलं गेलं नाही की याचं उल्लंघन करत असेल तर असा कुठलाही कायदा हा रद्द करण्यात यावा असं या केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं गेलं. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने न्यायाधीश एस.बी. सिन्हा यांनी काही महत्त्वाचे स्टेटमेंट ई.व्ही. चिन्हैया केसमध्ये केले होते. ई.व्ही. चिन्हैया यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे विश्लेषण करत असताना भारतीय संविधानातल्या आर्टिकल 341च्या अनुषंगाने काय तरतुदी आहेत आणि त्याचे अधिकार नेमके कोणाला आहेत या सगळ्या गोष्टींना आणि भारतीय संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ती कशा पद्धतीची आहे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं. ज्यावेळेस भारतीय संविधानातल्या एखाद्या कलमाचा अर्थ लागत नाही त्यावेळेस हे जे न्यायाधीश असतात हे न्यायाधीश संविधान सभेमध्ये या कलमावरती काय चर्चा झाली होती या अनुषंगाने चर्चा करत असतात. एस.बी. सिन्हा यांनी या चर्चेचे काही संदर्भ आपल्याला दिलेले होते, पण ते संदर्भ आपण नीट काढून तपासून बघितले पाहिजेत आणि मगच आरक्षणाचे उपवर्गीकरण हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये योग्य आहे की अयोग्य आहे या निष्कर्षापर्यंत आपण आलं पाहिजे. कुठल्या तरी एखाद्या समूहाची मागणी आहे म्हणून आपल्याला ते रेटून नेता येत नाही आणि राजकारणासाठी याचा फायदाही घेता येत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एक संवैधानिक प्रक्रियेचा भाग आहे. कुठल्याही एखाद्या मोर्चाने, कुठल्याही एखाद्या आंदोलनाने किंवा कुठलेही लोक रस्त्यावर आल्याने हे सगळं होणार नाही. संविधानाची नेमकी चौकट काय आहे हे सरकारला तपासून बघावं लागेल. आज नाही तर उद्या तपासून बघावं लागेल. आज जर घाईघाईमध्ये निर्णय घेतले तर उद्या त्याचे परिणाम देखील सगळ्यांनाच भोगावे लागतील. तसे ते सरकारलाही त्याचे परिणामांना सामोरे जावं लागेल. पण न्यायाधीश एस.बी. सिन्हा यांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे तत्कालीन परिस्थितीमध्ये उपस्थित केलेले होते ते खूप महत्त्वाचे होते. एस.बी. सिन्हा यांनी या प्रकरणाचं विश्लेषण करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी इथे नोंदवलेल्या होत्या. ते म्हणाले की आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी असलं पाहिजे, ते राजकीय फायद्यासाठी नसलं पाहिजे. आणि हाच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये उपस्थित केलेला होता आणि ते म्हणाले होते की जर आरक्षणाच्या संदर्भामधले हे अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षणाच्या यादीच्या संदर्भामधले जर अधिकार हे राज्यांना दिले गेले तर ते याचा फायदा राजकीय कारणासाठी घेऊ शकतात, राजकीय फायद्यासाठी घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं त्यांचा राजकीय फायदा होईल, पण ज्या सामाजिक समूहांना याच्यामधून न्याय मिळणं अपेक्षित आहे त्या समूहांना याच्यामधून न्याय मिळणार नाही आणि म्हणून या याद्या वारंवार राजकीय फायद्यासाठी बदलल्या जातील. आज एक समूह उपवर्गीकरण करेल, उद्या एखादा समूह त्या उपवर्गीकरणाला नाकारेल आणि हे सातत्याने चालूच राहील. आता आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ह्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली आहे. 2005च्या निकालामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे घटनाबाह्य आहे असं सांगितलं गेलं आणि 2024मध्ये हे आरक्षण घटनाबाह्य नाही असं म्हणून सांगितलं गेलं. त्याच्यामुळं ज्या वेळेस ज्या पद्धतीचं सरकार येईल त्यावेळेस याच्यामध्ये चेंजेस होत राहतील जर हे अधिकार राज्यांना दिले गेले तर. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजकीय फायद्यासाठी इथल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि कुठल्याही राज्य सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार देखील असू नये. आणि त्याच अनुषंगाने हे कलम तितकं मजबूत पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचंच विश्लेषण न्यायाधीश एस.बी. सिन्हा यांनी ई.व्ही. चिन्हैया केसमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं, दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ज्या जातींना फायदा मिळालेला नाही त्या जातींसाठी तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर करून त्यांच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची केंद्र उभी करावी लागतील, योग्य त्या सुविधा द्याव्या लागतील आणि त्यांना हे विशेष प्रशिक्षण योग्य त्या सुविधा देऊन त्यांना प्रवाहामध्ये आणावं लागेल. केवळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करून त्यांच्यातले प्रश्न मिटणार नाहीत किंवा ते प्रश्न सोडवता देखील येणार नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला जर त्या समूहाला प्रवाहामध्ये आणायचा असेल आणि तो समूह प्रवाहामध्ये न येता तो मागास राहिलेला असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षण केंद्र उभे करावे लागतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना महत्त्वाच्या काही सुविधा देखील द्याव्या लागतील. आणि याचंच विश्लेषण त्यांनी या ई.व्ही. चिन्हैया केसमध्ये केलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटना कुठेही आडवं येत नाही किंवा ती कुठेही तुम्हाला नकार देत नाही. भारतीय राज्यघटना ही याचसाठी तयार झालेली आहे, ती प्रत्येक समूहाला न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणेल आणि त्याचाच वापर आपण केला पाहिजे. पण इथे मात्र होते नेमकं काय की तुमची जी प्रगती झाली नाही त्या प्रगतीमध्ये म्हणजे सरकारचा काही दोष नाही असं ते सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हालाकी दोष सरकारचाच आहे, कारण या अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीची जी काही अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती किंवा आरक्षणाची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती 100% झाली नाही आणि म्हणून याला दोषी सरकार आहे. पण सरकार त्यांच्यावरती दोष ओढवून घेत नाही आहे.
सरकार हे सांगते की बघा तुमचं सगळं त्यांनी खाल्लेलं आहे, आम्ही तर दिले पण तुमचं सगळं त्यांनी खाल्लेलं आहे, असं नाही आहे. सरकारने ही पॉलिसी व्यवस्थितरित्या राबवली नाही, सरकारने ही पॉलिसी 100% राबवली नाही आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी आल्या आणि काही समूह याच्यामधून बाजूला राहिले. काही समूह म्हणण्यापेक्षा आणखीन बरेच असे समूह आहेत. म्हणजे बौद्धांना तरी कुठे याच्यामध्ये 100% फायदा झालेला आहे? बौद्धांनाही फायदा झालेला नाही, कारण 100% जर अनुशेष भरला तर इथे प्रचंड लोक नोकऱ्याला लागतील, पण 100% अनुशेष यांनी कधीही भरला नाही आणि तो भरण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याच्यामुळं दोष सरकारचा आहे, पण ते दोष कोणाला देते? बौद्धांना आणि आरक्षणाला. आणि हे सगळा खेळ खेळतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यादीतील जातींचे वैधानिक विभाजन करणं हे सरळ सरळ घटनात्मक चौकटीत बसत नाही, असं न्यायाधीश एस.एम. सिन्हा यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे घटनात्मक चौकट ही तपासून बघितली पाहिजे. घटनात्मक चौकटीच्या बाहेर हे कुठं जातंय का याचं विश्लेषण करणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 2005च्या निकालामध्ये 5ही न्यायाधीशांनी या घटनात्मक चौकटीला धरून विश्लेषण केलं, पण 2024च्या निकालामध्ये घटनात्मक चौकटीच्या बाबतीमधला एकही शब्द या जजमेंटमध्ये नाही. त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ही मूलभूत चौकट याच्यामुळे उद्ध्वस्त होते की नाही याचं विश्लेषण कुठेही झालेलं नाही. त्याच्यामुळं 2005च्या निकालामध्ये वारंवार या सर्व न्यायाधीशांनी सांगितलं की याचं घटनात्मक चौकटीचं हे उल्लंघन होतंय, संविधानिक चौकटीचं हे त्या चौकटीमध्ये कुठेही बसत नाही, हे वारंवार या 2005च्या निकालामध्ये सांगितलं गेलं. पण 2024च्या निकालामध्ये मात्र हे कुठेही सांगितलं गेलं नाही की याचं उल्लंघन होतंय की नाही होत. त्याच्यामुळं हे जे काही विश्लेषण करण्यात आलेलं आहे हे विश्लेषण करत असताना घटनात्मक चौकट हे तपासली गेलेली नाही 2024च्या निकालामध्ये. त्याच्यामुळं घटनात्मक चौकटीचा अभ्यास करावा लागेल. संविधान सभेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे तपासावं लागेल. या कलमाचा नेमका अर्थ काय निघतो हे तपासावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये या आर्टिकलवरती चर्चा करत असताना नेमकी काय उत्तरं दिलेली आहेत याचेही अभ्यास करावा लागेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक महत्त्वाचं प्रकरण आपल्याकडे झालेलं होतं, ते होतं केशवानंद भारती केस. आणि या केशवानंद भारती केसमध्ये आपण संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ही मूलभूत चौकट कशा पद्धतीची आहे आणि मूलभूत चौकट म्हणजे नेमकं काय आहे हे तपासलेलं होतं. आणि त्याचं विश्लेषण या अनुषंगाने करणं गरजेचं आहे. म्हणजे केशवानंद भारती खटल्यानंतर प्रत्येक गोष्ट करत असताना मग ते संसदेची असो, राष्ट्रपतींची असो की सुप्रीम कोर्टाची असो की कुठल्या राज्य सरकारची असो, या कुठल्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये कायदे करत असताना हे मूलभूत चौकटीचं उल्लंघन करत तर नाही ना याचं विश्लेषण अगोदर सुप्रीम कोर्टाने केलं पाहिजे. आणि ही मूलभूत चौकट आपण त्यावेळेस निश्चित केली. आणि जर याचं उल्लंघन करत असेल तर असा कुठलाही कायदा हा रद्द करण्यात यावा असं या केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं गेलं. आणि तेव्हापासून आपण या भारतीय संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ही मूलभूत चौकट तपासत आलेलो आहे. केंद्र सरकारने, संसदेने किंवा राष्ट्रपतींनी किंवा कुठल्याही राज्याने कुठलाही कायदा पास केला तर सुप्रीम कोर्ट आतापर्यंत ही मूलभूत चौकट याच्यामुळं नाकारली तर जात नाही ना, किंवा मूलभूत चौकटीला कुठेतरी धक्का तर बसला जात नाही ना, हे तपासतं. आणि हे तपासण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. पण 2024च्या निकालामध्ये मात्र याचा कुठलाही विचार केला गेला नाही. त्याच्यामुळं एस.बी. सिन्हा ज्या पद्धतीनं सांगताहेत ती चौकट एकदा तपासून बघणं गरजेचं आहे. आपल्याला या न्यायाधीश एस.बी. सिन्हा यांच्या या स्टेटमेंटबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. त्यांनी जे मूलभूत चौकटीमध्ये राहून केलेलं विश्लेषण आहे त्या विश्लेषणाचा पुनर्विचार हे सुप्रीम कोर्टाने केला पाहिजे का, आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मूलभूत चौकट आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण समजून घेण्यासाठी इतरांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.